पुढची बातमी संजय राऊतांशी संबंधित आहे। 2019 सालापासून सकाळी 9 वाजताची वेळ आणि संजय राऊतांची पत्रकार परिषद हे जणू एक घट्ट समीकरण बनून गेलंय। पण आज अचानक ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि सार्वजनिक जीवनातनं 2 महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं। संजय राऊत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेतात आणि म्हणूनच आपण पुढचे 2 महिने विश्रांती घेणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं किंवा गर्दीत मिसळणं याविषयी आपल्यावरती निर्बंध आलेले आहेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दररोज सकाळी प्रतिक्रिया देण्याच्या कामाला लावणारे संजय राऊतच अल्पविश्रांतीवरती सध्या गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि संजय राऊतांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। आपण सर्वांनी माझ्यावरती कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक आपल्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आल्याचं राऊतांनी म्हटलंय। उपचार सुरू आहेत, लवकरच आपण यातून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। वैद्यकीय सल्ल्यानुसार संजय राऊतांना बाहेर जाणं किंवा गर्दीत मिसळणं यावरती निर्बंध असतील आणि याला नाईलाज असल्याचंही राऊत म्हणतात, पण त्यांना अशी खात्री सुद्धा आहे की ते ठणठणीत बरे होतील, तो आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। साधारणपणे नवीन वर्षात मी आपल्या भेटीला येईन असं राऊतांनी आपल्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलंय। तर संजय राऊतांच्या पत्रानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राऊतांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। संजयजी लवकर बरे व्हा अशी एक्सपोज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे आणि त्यांच्या पोस्टवरती संजय राऊतांनी रिप्लाय करत त्यांचे आभारही मानले।